हाय गाईज, तर चला आता आपण चाललोय एकविरेला. चला आता आपण स्टेशनला पोहोचलो. इकडून आपण आणि जाऊ एकविरेला. 5 नंबरला ट्रेन लागणार आहे आपली. 6:15 आहे. गाईज वंदे भारत ट्रेन. गाईज कौशी स्टेशनवर फिरता आम्ही. डब्बा कुठे लागेल याचा विचारत. गाईज गर्दी पण हळूहळू वाढत चालले. बघू आता ट्रेन कुठे लागते. कौशी आमचा त्यात चालू आहे, कारण आम्ही जास्त ट्रेनचा प्रवास करत नाही, त्यामुळे आम्हाला काही माहीत नाही जास्त. इथं मागं चालते. गाईज गर्दी जाम आहे, पण नशीब AC ट्रेन आहे. कौशी उभीच आहो आम्ही. दोन तास लागले ना? नाही, 6:15-8. 2 तास स्टँडिंगला उभा आम्ही. मग उभाच. तो गाईज आता आम्ही लोणावळ्याला पोचलो. अख्खी ट्रेनमध्ये आम्ही उभेच होतो, तर जाम पाहिजे. अख्खी ट्रेनमध्ये आम्ही उभाच होतो. 2 तास उभा होतो आम्ही. काहीच अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे. जाम अभिमान वाटण्यासारखी गोष्ट आहे. चला आता जाऊ पुढं. AC ट्रेनमध्ये आहे लोक. ही बघा ट्रेन गाईज, पण जाम भरले AC ट्रेन पण गाईज. हाय गाईज, आपण आता कारल्या बसमध्ये आहोत आणि आता कारल्याला उतरू एक 15-20 मिनटात. नंतर त्याच्यानंतर एकविरेचे दर्शन होतं. नंतर भेटू जरा 5-10 मिनिटांनी. 5-10 मिनिटं नाही, अर्धा तास तरी लागेल आम्हाला कारल्याला जायला. चला भेटू. गाईज लोणावळा कारला फाट्यावर आम्ही आलेलो आता. अशा प्रकारे आता प्रवास चालू कारला फाट्यावरून. चला रे मंडळी रक्कम. ही 2 आमची बावलं कावलं. कारल्याची मिसळ. कारल्याची नाही, कारले गावाची मिसळ. खाणारे 2 टगे, 1, 2 आणि 3रा मी. हे आमचे भिवंडीचे शहराचे खासदार बाळ्या मामा. हे आपल्या एकविरा देवीचे ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. ते आपल्याला हार्दिक स्वागत करतात आपला. गाईज मटणाची दुकानं. आज मटण्यावर ताव आहे बघा. चला गाईज डोंगर, आईचा डोंगर. एकविरा माते की जय. 100 रुपये सगळा. 100 रुपये. 100 रुपयाला भावनी घ्या. 100 रुपयाला या दुकानामधली कोणती पण एक खेळणी का फक्त 100 रुपयाला. गाईज गोंदवाला फ्री. हो फ्री. गोंदवणं फ्री. काही जाम गर्दी आहे गाईज. गाईज पेंटिंग बघा मी केलंय, कशी आहे. आता पोचू आपण पायथा मंदिर जवळ. मग पायथा मंदिरमध्ये दर्शन घेऊ, मग वरती जाऊ. गाईज काल इथं पाऊस पडले तर अख्खे रस्त्यानं पाणी आहे, चिखल झाले सगळा. तरी बरा मधीन सुका आहे. आता आपण पायथा मंदिराजवळ पोचल्यावर जरासा लांब आहे. मान डोलवणारी कुत्रे गाईज.
आता मंदिरात जाऊ आपण. आता खालची दर्शन घेऊ आणि जाऊ वरती आपण. चला बकऱ्या बिकऱ्या सगळ्यांनी नेत लावल्यान. मंदिरात पण जाम लाईन आहे गाईस पायथ्याच्या. मंदिराच्या गाभाऱ्यात देवला उडवाला. गणेश भोईर आणि पार्थ भोईर या दोघांचं आगमन एकविरा देवस्थानच्या वरच्या मंदिराकडे जा. गाईस संदीप भैर पण आले. खतरनाक कंपनी आले. गाईस चला आता आपण बघा. गाईस पैसे वाचले. गाईस पैसे वाचले. वाचले पैसे. पैसे वाचले गाईस. एकविरा माते की जय. आता भाऊ लपते. एकविरा माते की जय. आता आपण 5 पायरीवर पोचलो गाईस. चला आता मंदिरात जाऊ आपण. गाईज आता 5 पायरीचं दर्शन झालं. आता जाऊ वरती. दमलो. पप्पा पण चढतं पायऱ्या. थांबलो नाही अजून गाईज. इथं बसायला काही नाही, सगळं तोडले. मी वरती पाहुणे बोटी घेतले. चला आता जाऊ आपण पुढं मंदिरात जाऊ. आता गाईज पोचलो आता आपण वरती फायनली.
वरती पोचलो होतो आपण. तर आता आपण डोंगरावर पोचलो बघा. मंदिर तरी गर्दी आज कमी आहे, बरीच कमी आहे नाही का गर्दी. ही लाईन आहे इथं, इकडून लाईन स्टार्ट झाले. विचार करता जावाचा का नाही. गाईज इथे भिंतेंवर लिवायची गरज होती का? तुम्हाला काय वाटते, लिवायला पाहिजे का नाही? चुकीचं आहे का नाही या? जरासा आता आपण फोटोशूट करू, मग आपण आपले मार्गाला लागू. गाईज लाईनीला जाम गर्दी आहे, लाईनीला लागले आम्ही तरी पण. तर जाम गर्दी आहे लाईनीत, ऊन पण जाम आहे. लाईनी आज आम्ही इथं तरी बरीच लाईन आम्ही केली पार. पण आहे पप्पा तिथं थांबले चपलांच्या जवळ, पप्पाला तया थांबवले. गाईज आज आपण एकविरा देवास ठिकाणी आहोत आणि या एकविरा देवास ठिकाणी ही अशी गर्दी कमी आहे, पण ठीक आहे. हे आपले रांग आहे दर्शनाची आणि हे आपले मालक चालक पार्थ भोईर, तनिष भोईर यांचे पैसे आलेत वरती. यांनी घेतले पाण्याची बाटली विकत. हे बघा, बघू शकता तुम्ही. गाईज जाम गर्दी आहे. जेवले का? जेवले. सो गाईज आता आपण मंदिरात पोचू. ही बघा आपली 2 पोरं लाईनीत आहेत. गाईज आता आपण पोचलो मंदिरात. थोडा टाइम 2 मिनिटं पण नाही. चला गाईज. अरे 2 लाईन ये ना इकडं. गाईज बघू शकता, मी यांचं लाईव्ह रेकॉर्ड केलं आहे दर्शन. अरे फोटो नाही निघतात. लवकर गाईज दर्शन झाला, प्रसाद दिसत सगळा खाला. चला आता खालती जाऊ. जाम गर्दी आहे गाईज. काही जावरे लाईनींशी आले आम्ही दर्शनाला. चला दर्शन बिर्शन झाला. आता आपण इथं बायांच्या इथं आल्या. इथं आता बंद ठेवले, पुढे जायचं. पुढे पण आहे तो कवशीच बंद केले. आपण इथंच पाया पडून जाऊ. चला
अकमर ए भैया म्हणजे जायला गाईच पोरं उतरतात माझी अरे आडवा व्हिडिओ गाईस परतीचा प्रवास चोर रस्त्याने एकविरीचा चोर रस्ता पराची बिची बस गाईज बघा कसा डोंगर आहे देवीचा आपल्या जाम कठीण परिस्थितीत लोक जायची आता रस्ता झाला म्हणून ठीक आहे पण तरी पण आम्ही जुन्या रस्त्याला प्राधान्य दिलं आहे आज घरी जायचं आहे म्हणून जरा शॉर्टकट आहे एकविरा माते की जय ही पडलाय माता की जय तरी पण गाईज आवरा का टुत्राचा बाकी आहे चला गाईज दरी 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 बघू थांब बाजूला बघू युटर्न आता हा हा गाईज दरी नुसता उड्या टाकायला लागतील आता दुसरा रस्ता गाईज बाबा गाईज परत वरती जायला लागा मेहनत वाया म्हणून बोलताना देवाच्या याच्यानं काय शॉर्टकट नाही मारावा गाईज रस्ता जरा हार्ड आहे जरा? मी पहिला खाली होतो तो मला बाटली फेका मग परत एकाने बाटली गाईज याचा सहारा घेतोय सारा तुटला नीट ढोंगा का अरे ढोंगा कमी कर नीट उतर गाईस काटन ए अरे कोण जाते आता गाईज मॅन वर्सेस वाईल्ड चालू आहे इथं मॅन वर्सेस वाईल्ड चालू आहे अरे गिरे भाई अरे गिरेगा ओ माय गॉड वो टाइगर श्रॉफ टाइगर श्रॉफ रुको आप उड़ी मार सकते हो आप ये करो उल्टा 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 डोका के नीचे गाईज लंच टाइम लंचला जोरात जोश आहे हां यो माझा आहे आता हा एक फ्राईड राईस मागवला आहे एवढंच आम्ही आटपणार आहे आणि घरी निघणार आहे गाईज चला निघतो आता झाला एकविराचा दर्शन आणि आता परतीचा प्रवास आता ऊन पण जाम आहे ना टाईम पण चिकार झाला आहे आता घरी लवकर पोचायला लागेल आम्हाला घरी परत पालखी येईल आमची पोरं चालत गेलेत ना ते येतील मग तिथं नाचगाणा करायचा आम्हाला ती पालखी नाचत गाचत आणायची चला आता आम्ही निघतो जय हिंद जय महाराष्ट्र